महाराष्ट्र सरकारनं शिक्षणातील 5% मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सय्यद एजाज अब्बास यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। वकील एजाज अब्बास यांनी न्यायालयाकडे राज्य सरकारनं 17 फेब्रुवारी रोजी काढलेल्या मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या जीआरला स्थगिती देण्याची आणि जीआर रद्द करण्याची मागणी केलेली आहे। तर या प्रकरणाची सुनावणी आता 23 फेब्रुवारीला होणार आहे। आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारनं शिक्षणातील 5% मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता। या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी साक्षी यांच्याकडून। साक्षी थेट जोडल्या गेलेल्या आहेत हायकोर्टाच्या बाहेरून। साक्षी, आपण पाहतोय की राज्य सरकारनं शिक्षणातील जे 5% मुस्लिम आरक्षण जो रद्द केलेला निर्णय घेतलेला होता त्या विरोधात आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? महाराष्ट्र सरकारने शिक्षणातील 5% मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती आणि त्यामध्ये उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आहे सय्यद एजाज अब्बास यांनी ही याचिका दाखल केली आहे। यावरती वकील एजाज अब्बास यांनी त्यांच्याकडे न्यायालयाकडे राज्य सरकारला 17 फेब्रुवारी रोजी काढलेल्या मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या जीआरच्या स्थगित देण्याची जी माहिती आहे तो जीआर रद्द करण्याची मागणी यावेळी केली होती। परंतु आता या मागणीची सुनावणी आहे ती 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे। 5% मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या एकंदरीत आता या प्रकरणाची सुनावणी 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे। त्यामुळे आता काय निर्णय देणार आहे हायकोर्ट याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।